आपल्या चॅनलवरती आपण ज्या स्टोरी टाकतोय ना, त्याच्यासाठी मला अनेक पुस्तकं वाचावी लागतात, अनेक संदर्भ जमा करावे लागतात, मीडियाचे संदर्भ घ्यावे लागतात, पुस्तकांचे घ्यावे लागतात आणि त्याच्यासाठी थोडाफार अभ्यास करावा लागतो आणि यासाठी काही दिवस लागू शकतात. आणि त्याच्यामुळे दर रविवारी दुपारी 12 वाजता सगळी माहिती असणारी एक स्टोरी आपण अपलोड करूया. आता आठवड्याभरामध्ये मग जर समजा चित्रपट आले किंवा त्याचे काही रिव्ह्यू असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्यासुद्धा अपलोड करूया. पण दर रविवारी दुपारी 12 वाजता एक स्टोरी मात्र अपलोड होईल. तर आता आपण वळूया आजच्या स्टोरीकडे. एक प्रसिद्ध अभिनेत्री, एक प्रसिद्ध डान्सर, सौंदर्याची खान, लाखो दिलो की धडकन आणि प्रथितयश पहिली आयटम गर्ल म्हणजे हेलन. हेलन म्हणजे हेलन यन रिचर्डसन, म्हणजेच हेलन अरोरा, म्हणजेच हेलन खान. आता हेलन यांचं जे चरित्र आहे ते चरित्र एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. म्हणजे याच्यामध्ये यश आहे, अपयश आहे, सुख आहे, दुःख आहे, प्रेम आहे, गेम आहे, नाच आहे, गाणी आहेत आणि सगळा मालमसाला जो आहे तो या गोष्टीमध्ये आहे. मानवी भावभावनांचं चित्रण जे आहे ते याच्यामध्ये आहे. आता कधीकधी असं वाटतं की बिचाऱ्या हेलनला किती दुःख सहन करायला लागलं. त्यानंतर कधी वाटतं की ही किती स्वार्थी होती, किती अप्पलपोटी होती. कधी वाटतं की किती बोल्ड आहे, कधी वाटतं किती शालीन आहे, कधी वाटतं ती दुसऱ्याचं घर तोडणारी आहे आणि कधी वाटतं की ती किती प्रेमळ आहे. कधी ती नायिका वाटते, कधी ती खलनायिका वाटते. म्हणजे एकाच चरित्रामध्ये सगळं काही असणारे ही हेलन आहे. आता एक काळ असा होता की जेव्हा हेलनचा डान्स जो आहे तो पाहायला लोक यायची, तिच्या नावाने तिकीटं बुक व्हायची. नृत्य झाल्यानंतर संपूर्ण थिएटरमध्ये नाण्यांचा पाऊस पडायचा आणि ते नृत्य संपेपर्यंत हे सगळं सुरू असायचं. आता चित्रपट संपल्यानंतरसुद्धा लोक त्या हेलनच्या गाण्यावरती नाचत राहायचे. विचार करा, त्या काळामध्ये सुद्धा किती छपरी लोक होती. असो, तर हेलनची क्रेज इतकी होती की हेलनमुळे अनेक मुली ज्या आहेत त्यांनी डान्सचे क्लास लावलेले होते. त्याचबरोबर ती हेलनचं नृत्य आणि हेलनचं सौंदर्य याचं कौतुक सगळीकडे होत होतं आणि आजही त्या नृत्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीच्या हेलन ज्या आहेत त्या यशाच्या शिखरावरती होत्या. पण त्यांच्या या यशाच्या पाठीमागे प्रचंड मेहनत होती आणि प्रचंड स्ट्रगल होतं. सुरुवातीला आपण जाऊया बर्माला. बर्मा म्हणजेच आजचा म्यानमार. आता या देशाची पूर्वीची राजधानी होती रंगून. रंगून म्हणजे मेरे पिया गए रंगून वहाँ से किया है टेलिफोन तुम्हारी याद सताती है वगैरे वगैरे, याच्यामधलं हे रंगून. आता या ठिकाणी जॉर्ज डेस्मियर नावाचा एक अँग्लो इंडियन माणूस राहत होता. आता याच भागामधल्या मार्लेन नावाच्या एका तरुणीबरोबर ती प्रेमसंबंध होते. आता दोघांनी मग नंतर लग्न केलं. त्यावेळेस मग त्यांना मुलगी झाली. त्या मुलीचं नाव त्यांनी ठेवलं होतं हेलन. आता ही मुलगी लहान असतानाच तिचे वडील जे आहेत त्यांचं निधन झालेलं होतं आणि त्याच्यानंतर ही आई मार्लेन जी आहे तिनं मग दुसरं लग्न केलं होतं. आता तिच्या दुसऱ्या पतीचं नाव होतं रॉबर्ट रिचर्डसन. आता हे ब्रिटिश ऑफिसर होते आणि नंतर त्यांनाही एक मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं जेनिफर आणि मुलगा झाला, त्याचं नाव होतं रॉजर. आता हे पती पत्नी जे आहेत त्यांचा संसार चालू होता. आता याच सुमारास दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं. जपानने बर्मावरती बॉम्ब हल्ला करायला सुरुवात केली आणि या लढाईमध्ये हेलनचे दुसरे पिता हे मरण पावलेले होते. आता यांच्या परिवारावरती हा फार मोठा आघात होता. आता याच वेळी हेलनची आई जी आहे ती तिच्या दुसऱ्या नवऱ्यापासून तिसऱ्यांदा प्रेग्नंट राहिलेली होती. तिच्या पोटामध्ये बाळ होतं. बर्मावरती सतत हल्ले होत होते आणि इथं राहणं अत्यंत धोक्याचं होतं. लोक जी आहेत ती बर्मा सोडून निघालेली होती. हेलन आणि तिचा परिवार जो आहे तो सुद्धा, त्याला दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे त्यांनी सुद्धा आता बर्मा सोडण्याचा निर्णय घेतला आणि भारताच्या दिशेनं जायला लागले. आता हेलन, तिची गर्भवती आई आणि तिची छोटी भावंडं जे मिळेल ते सगळं घेऊन भारताच्या दिशेनं चाललेले आहेत. लोकांच्या झुंडीच्या झुंडी या देशाच्या म्हणजे भारताच्या दिशेनं येत होत्या. आता ही वेळ आणि तो काळ जो आहे तो अत्यंत दयनीय होता. घर सुटलेलं होतं, सगळी संपत्ती लुटलेली होती, निर्वासित झालेले होते, परिवार देश भारताच्या दिशेनं चाललेला होता. आता ती गर्भवती आई होती, उन्हातानामध्ये चालत होती, कित्येक दिवस ती उपाशी होती. वाटेत जर कुठल्या गावकऱ्याला दया आली तर तो भाकर तुकडा द्यायचा, नाहीतर तसंच विना अन्ना पाण्याचं अशा पद्धतीनं चालत राहायचं आणि चालत राहायचं असं सगळं चाललेलं होतं. बरं, आता पुढं काय होईल, कसं होईल काहीही माहीत नाही.
पण या काळामध्ये ती जी गर्भवती महिला आहे ती महिला आजारी पडली आणि नंतर तिचा गर्भपात झाला. मरता मरता ती वाचली. पण अन्न नाही, पाणी नाही, खायला अन्न पाणी नव्हतं. विचार करा, औषधोपचार कुठून येणार आहे. त्यामुळे त्याच अवस्थेमध्ये कित्येक महिने यांचा हा प्रवास जो आहे तो चालू होता. या प्रवासामध्ये अनेक प्रवासी विना अन्न आणि पाण्याविना तडफडून मरत होते. त्यांची प्रेतं तशीच रस्त्यावरती पडलेली होती. ती प्रेतं सडत होती, त्याच्यावरती किड्यामुंग्या लागलेल्या होत्या आणि अशा अवस्थेमध्ये आपलीच लोक सोडून पुढं चाललेली होती. अंत्यसंस्कार करायला सुद्धा कोणाकडे वेळ नव्हता आणि अशा वातावरणामध्ये हेलन आणि तिचा परिवार हा प्रवास करतो आहे. यांच्या अंगावरती केवळ हाडं शिल्लक होती. कोण कधी मरेल काही सांगता येत नव्हतं. आणि तब्बल 8-9 महिने यांचा हा प्रवास झाल्यानंतर ही मंडळी आसाम या ठिकाणच्या सीमेवरती, म्हणजे आसामचं राज्य जे आहे त्या ठिकाणच्या सीमेवर पोहोचली आणि या ठिकाणी दिब्रुगड इथं इंग्रजांची छावणी होती. आता या छावणीमध्ये ते पोहोचले. आता या ठिकाणी पोहोचले पण त्यांची अवस्था अत्यंत बिकट आणि वाईट झालेली होती आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना तात्काळ दवाखान्यामध्ये दाखल केलं. त्यांच्यावरती उपचार सुरू झाले आणि नंतर थोडं बरं वाटायला लागलं होतं. आता यावेळेस हेलनची आई त्या दवाखान्यामधल्या डॉक्टरांना भेटली, कारण त्याच्यासमोर प्रश्न होता की आता आपण करायचं काय, काम नाही, धंदा नाही, काही इथं नवीन ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्यामुळे मग तिनं त्या डॉक्टरांना सांगितलं की मी नर्सचं काम करू शकते. आणि एकतर तो युद्धाचा काळ होता, नर्सची गरज होती आणि त्यामुळे मग तिनं त्या दवाखान्यामध्ये, त्या सरकारी दवाखान्यामध्ये नर्सची नोकरी मिळवलेली आहे. आता हळूहळू कामाला सुरुवात होते आणि मग काही दिवसांनी हिनं त्यांच्याकडून थोडेफार पैसे घेतले. त्यानंतर मग एक रूम घेतली आणि मुलं बाळं वगैरे सगळी तिथं राहत होती. त्याच्यानंतर मग त्यांनी जवळची एक सरकारी शाळा होती, त्या सरकारी शाळेमध्ये हेलनच्या भावांना पाठवण्यात आलं होतं. आता हेलन थोडी मोठी होती, तिचं थोडंफार शिक्षण झालं होतं आणि त्यामुळे तिला सांगितलं की आता तुला घरामध्येच राहायचं आहे आणि तिला घरामध्येच काम करायला ठेवलं होतं. आता पैसे नसल्यामुळे मग हे सगळं हेलनचं शिक्षण संपलेलं होतं. ती घरीच राहत होती, आई काम करत होते, तिची भावंडं शाळेमध्ये जात होती. आता काही काळ इथं ते राहिले. त्याच्यानंतर मग हा परिवार जो आहे तो कोलकात्याला आला. इथं काही महिने राहिला, काही काळ राहिला. पण या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. या भागामध्ये स्मॉल पॉक्स म्हणजेच देवीचा आजार जो आहे त्याची साथ आली होती आणि या साथीमध्ये हेलनचा भाऊ आजारी पडला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आता हा जो आहे तो त्या घरच्यांना सगळ्यात मोठा धक्का होता. अगोदरच प्रचंड दुःख होतं आणि त्याच्यामध्ये ह्याची भर पडली होती. त्यामुळे आता यांनी मुंबईला जायचं ठरवलं आणि आता हेलन, तिची आई आणि भाऊ बहीण ही सगळी मंडळी मुंबईला आली. आता या ठिकाणी आईनं एका खाजगी दवाखान्यामध्ये नर्सचं काम सुरू केलं. आता इकडं हेलन घरी होती आणि भाऊ बहीण मात्र शाळेमध्ये जात होते. आता या सगळ्या घटनेतून एक गोष्ट मात्र लक्षात येते की या लोकांनी देश बदलला, राज्य बदललं, पण त्या आईची जी जिद्द होती ती मात्र बदललेली नव्हती. मुलाबाळांच्या शिक्षणासाठी ती आई प्रचंड तळमळ करत होती. म्हणजे एका बाजूला तिचे 2 पती गेलेले आहेत, मुलगा गेलेला आहे, असं असतानाही ती नोकरी करते आहे आणि आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हेलनची सुद्धा त्या आईला काळजी आहे. म्हणजे हेलन आता लहानाची मोठी होत होती, दिसायला अत्यंत देखणी होती आणि अशी ही मुलगी म्हणजे काचेचं भांडं असतं. आता करायचं काय हा प्रश्न त्या आईच्या समोर होता. आणि याच काळामध्ये हेलनची आई आणि त्या भागात म्हणजे त्या वेळेची एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, त्यांचं नाव आहे कुक्कू मोरे. तर या कुक्कू मोरे यांच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या कुक्कू मोरेंची यांची भेट झाली किंवा यांची चांगली मैत्री झाली आणि मग आपली सगळी कर्मकहाणी यांनी कुक्कू मोरेला सांगितली. आम्हाला कोणाचाही आधार नाही आहे, आम्ही निर्वासित आहोत, आमची मुलगी आता मोठी होते, तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा. आता ही सगळी कर्मकहाणी ते कुक्कूने ऐकली. तिलासुद्धा रडायला आलं आणि तिनं आश्वासन दिलं की मी तुमच्या मुलीला मदत करणार आहे. आणि मग एक दिवस हेलन आणि हेलनची आई कुक्कूकडं आले. कुक्कूने हेलनला बघितलं आणि तिला जाणवलं की ही जी हेलन आहे ती एक प्रचंड मोठी कलाकार होऊ शकते. आणि त्यावेळेस या कुक्कूनं यांना पैसे दिले, स्वतःच्या घरामध्ये राहायला जागा दिली, हेलनला डान्स क्लास लावले, त्याचबरोबर मणिपुरी, कथ्थक, बॅले या प्रकारचे डान्स तिला शिकवले आणि कुक्कूने तिला ग्रुप डान्समध्ये पहिली संधी दिली. शाबिस्तान या चित्रपटामध्ये हेलनने ग्रुप डान्समध्ये काम केलेलं होतं आणि आता तिच्या कामाला सुरुवात झाली होती. आता कुकू आपल्या निर्माता आणि दिग्दर्शक जे आहेत त्यांच्याकडे शब्द टाकत होती. एका मुलीचं आपल्यामुळं भलं होईल असं या कुकूला वाटत होतं. तिची ही पवित्र भावना होती. आणि त्यानंतर चित्रपटामध्ये सोलो डान्सच्या ऑफर या हेलनला यायला लागल्या. अलिफ लैला, हुरे अरब
या चित्रपटामध्ये सुद्धा या हेलनला घेण्यात आलेलं होतं आणि हळूहळू या हेलनची स्वतंत्र ओळख निर्माण व्हायला लागली. कुक्कूच्या मदतीनं हेलनला एक एक चित्रपट मिळत होते आणि कुक्कूने सुद्धा काही चित्रपटामध्ये हेलनला स्वतःच्या बरोबरती घेतलं, डान्स करायला लावला होता आणि कुक्कूचा जो स्टारडम आहे त्याचा फायदा हेलनला होत होता. आणि आता हेलनला स्वतंत्र चित्रपट मिळायला लागले होते. याच्यामधला एक महत्त्वाचा चित्रपट होता हावडा ब्रिज. साल आहे 1958. तर या साली हा जो चित्रपट आला होता हावडा ब्रिज, त्याच्यामध्ये हेलनचा डान्स होता आणि गाणं होतं मेरा नाम चिंचिंचू बाबा चिंचिंचू. आता हे गाणं म्हणजे आजही ते गाणं लोकप्रिय आहे. त्या गाण्यावरती हिनं डान्स केला होता आणि हे गाणं इतकं गाजलं होतं की त्या काळामध्ये सर्वत्र हेलनची चर्चा व्हायला लागली आणि हेलन ही स्टार बनलेली आहे. म्हणजे पाठीमागच्या अनेक वर्ष तिचं स्ट्रगल चाललेलं होतं, पण आता ती सेलिब्रिटी बनलेली आहे. ती एक सेक्स सिम्बॉल बनलेली आहे आणि पाहता पाहता त्या काळामधली ती पहिली आयटम गर्लसुद्धा बनलेली होती. आता त्याच्यानंतर 1960 आणि 1970च्या दशकामध्ये हेलनला एकापेक्षा एक असे चित्रपट मिळायला लागले. आयटम सॉन्ग जे आहेत ते मिळत होते. त्याच्यामध्ये गुमनाम, चायना टाऊन, छोटे सरकार, शिकार, सच्चाई, एलान हे जे चित्रपट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डान्सचे काम मिळत होतं, आयटम गर्लचं काम मिळत होतं आणि अभिनयाचं कौशल्य दाखवण्याचं सुद्धा काम मिळत होतं. आता सुक्कू सुक्कू, ओ जाने जाना, यम्मा यम्मा, ओ हसीना जुल्फोवाली, ये मेरा दिल प्यार का दीवाना, त्याचबरोबर पिया तू अब तो आजा, मेहबूबा ओ मेहबूबा, अशा पद्धतीची जी सुपर डुपर हिट गाणी किंवा मुंगळा मुंगळा मुंगडा मुंगडा जी गाणं आहे अशी गाणी की जी आजही धुमाकूळ घालतायत. तर या अशा पद्धतीची गाणी जी आहेत ती गाणी मिळत होती आणि यशाच्या शिखरावरती हेलन जात होते. आणि आता हिंदीमधील एक नंबरचे आयटम नंबर म्हणून तिला पाहिलं जात होतं. आता तिच्या गाण्यामध्ये चित्रपट म्हणजे गाणी जी असायची त्याच्यामुळे लोक ते पाहायला यायचे आणि चित्रपट चालायचा, त्यामुळे निर्मात्यांना फायदा व्हायचा आणि काही लोक केवळ डान्स पाहण्यासाठी येत होते आणि ही गोष्ट निर्माता दिग्दर्शकांच्या लक्षात आली आणि आता त्यांनी तिच्या घराच्या समोर लाईन लावायला सुरुवात केली होती आणि हिनं सुद्धा साईन करायचा सपाटा सुरू केलेला होता. आता ती बंगल्यामध्ये राहत होती, गाडीमध्ये फिरत होती, ती पूर्वीची हेलन राहिलेली नव्हती. 18 वर्ष होईपर्यंत हेलन आता पूर्णपणे बदललेली होती. आता पैसे होते, प्रसिद्धी होती आणि त्या काळामध्ये निर्माता दिग्दर्शक होते प्रेम नारायण अरोरा. आता हे प्रेम नारायण अरोरा जे आहेत ते 50च्या आसपास आलेले होते आणि त्यांच्याबरोबर ती ही 18-20 वर्षाची हेलन जी आहे त्या हेलनचं अफेअर सुरू झालेलं होतं. म्हणजे आपल्यापेक्षा तब्बल 27-30 वर्षांनी मोठी असणारी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या बरोबर ती हिचं अफेअर चालू होतं. पण काय आता काही लोकांचा मंत्र असतो, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. तर आता हेलन ही अरोरा बनलेली, म्हणजे अगोदर अफेअर केलं, त्याच्यानंतर मग या दोघांनी लग्न केलं होतं आणि आपल्या बापापेक्षा वयानं मोठ्या व्यक्तीबरोबर हिनं लग्न केलं. आणि आता तिच्या पतीचे जे चित्रपट होते आणि इतर जे चित्रपट होते त्या चित्रपटामध्ये तिला काम मिळत होतं आणि यशाच्या स्वर्गामध्ये ती आता डान्स करत होती, नाचत होते. आता या काळामध्ये हेलन आणि तिची आई यांचा तोरा फार वाढलेला होता, त्यांच्यामध्ये अहंकार वाढलेला होता आणि ते आपले पूर्वीचे दिवस पूर्णपणे विसरलेले होते. आणि या सगळ्यामध्ये हेलन आणि हेलनची आई यांनी एक सगळ्यात मोठं पाप केलं. ज्या कुकूनं यांना मदत केली होती, जिनं यांना आधार दिला होता, त्या कुकूबद्दल बोलताना हेलनची आई एका पार्टीमध्ये बोलली होती की ही जी कुकू आहे ती काय चीज आहे, माझ्या मुलीच्या बोटाची सरसुद्धा हिला येणार नाही, अशा पद्धतीनं ती बोलली. आता हे कुकूला समजलं. विचार करा तिला किती वाईट वाटलं असेल, पण याहीपेक्षा वाईट अनुभव आता त्या कुकूला येणार होते. तर या कुकूनं ह्या हेलनसाठी इतकं केलेलं होतं की अक्षरशः म्हणजे स्वतःचे रोल तिला दिलेले होते, स्वतःबरोबर तिनं काम करायला लावलेलं होतं. एवढं सगळं होतं, निर्मात्या दिग्दर्शकांकडे आपले शब्द टाकले होते आणि आता हळूहळू असं झालं होतं की निर्मात्यांनी कुकूकडे जाण्यापेक्षा हेलनकडे जायला सुरुवात केलेली होती आणि कुऱ्हाडीचा दांडा गोतासकाळ ठरायला लागलेला होता. हेलनला या कुकूनं बोट दिलं होतं, पण हेलननं पूर्ण त्या कुकूचा हात ओढून घेतलेला होता आणि आता कुकूला काम मिळणं अवघड झालेलं होतं, बंद झालेलं होतं, कमी झालेलं होतं आणि सगळी कामं या हेलननं मिळवायला सुरुवात केलेली होती आणि कुकूचे वाईट दिवस सुरू झाले होते. आता ज्या कुकूच्या कुत्र्यांसाठी सुद्धा एक स्वतंत्र आलिशान कार होती
ती कुकू बर्बाद झालेली होती. आता तिच्यावरती इन्कम टॅक्सची धाड पण पडली होती, तिची संपत्ती जप्त झाली होती आणि एक वेळ अशी आली की या कुकूला भीक मागायची वेळ आली होती, फेकलेल्या भाज्या आणून खायची वेळ आली होती. याच्यावरती मी व्हिडिओ बनवले, परत एकदा सांगतो, व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, या कुकूची जी अवस्था झाली ती. आता या काळामध्ये म्हणजे आता ह्या वाईट अवस्थेमध्ये या कुकूनं हेलनला फोन लावलेला होता, पण तो फोनसुद्धा हेलननं उचलला नाही आणि उचलला तर सांगितलं की इथं हेलन राहत नाही, हेलन बोलत नाही. अशा पद्धतीनं आपल्या उपकाराची परतफेड हेलननं केलेली होती आणि आपले फोन उचलले नाहीत हे स्वतः कुकूनं एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं आणि या गोष्टीला हेलननं नकार दिला होता. ती म्हटली होती की मला अशा पद्धतीचे फोन आलेले नाहीत. पण आता ही कुकू अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये होती आणि काही काळाने अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये या कुकूचा मृत्यू झाला होता. आता हे सगळं पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल की ही हेलन तिच्याबरोबर अशी का वागली. तर लक्षात ठेवा, ही जगाची रीत आहे आणि ही जे चित्रपटसृष्टी आहे त्याच्यामध्ये एकाला दूर केल्याशिवाय दुसरा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशी लोकांची मानसिकता आहे आणि जोवरती फायदा असतो तोवरच लोक जवळ येतात. ज्यावेळेस लोकांचा स्वार्थ साधला जातो त्यावेळेस ती लोक आपसुकच दूर होऊन जातात आणि यामुळे हेलन ही अत्यंत व्यवहारी होती आणि याच्यामध्ये तिची चूक आहे असं मला वाटत नाही. चूक जर कोणाची असेल तर ती होती कुकूची. तिनं आपल्या भविष्याचा विचार करायला पाहिजे होता, प्लॅन करायला पाहिजे होते, पैसे वाचवायला पाहिजे होते आणि दुसऱ्याला मदत करताना हातचा टाकून मदत करायला पाहिजे होते. विनाकारण डोळे झाकून ज्यावेळेस माणूस दुसऱ्याला मदत करतो त्यावेळेस समोरच्या माणसानं जर त्याची जाण ठेवली तर ठीक आहे, पण काही माणसं या गोष्टीची जाण ठेवत नाहीत आणि केवळ स्वतःचा स्वार्थ साधतात आणि ज्यानं आपल्याला मदत केली त्यालाच बर्बाद करतात आणि या ठिकाणी सुद्धा तसंच झालेलं होतं. आता कुकूनं चांगल्या काळामध्ये हवेमध्ये कुकूसुद्धा गेलेली होती आणि तिला मोठेपणा देऊन लोक ती मग अनेक मोठी झाली होती. म्हणजे कुकू भारी, कुकूने असं केलं, कुकूने तसं केलं असं म्हणून कुकूला मोठेपणा द्यायचा आणि मोठेपणा द्यायचा आणि तिला मातीत घालायचं अशी कामंसुद्धा त्या काळामध्ये झालेली होती. आणि हा सगळा धडा जो आहे तो आपल्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोक आपलं गुणगान गातात म्हणजे खरंच आपलं गुणगान गातात असं नसतं. जोपर्यंत आपल्याकडून त्यांचा स्वार्थ साधला जात नाही तोपर्यंतच ते गुणगान गातात. ज्या दिवशी त्यांना फायदा होतो त्यानंतर मग ते आपल्याला सोडून जातात, हेही लक्षात ठेवायचं आहे. असो, तर आता हेलन ही यशाच्या शिखरावरती होती आणि यावेळेस तिला अत्यंत धक्कादायक अशी बाब समजली. हेलनचा ड्रायव्हर आणि हेलनची आई यांच्यामध्ये टाका भिडलेला आहे. 2 पतीनंतर ही तिसऱ्याबरोबर रिलेशनमध्ये होती. आता हे समजल्यावरती हेलनला हसावं की रडावं ते कळत नव्हतं आणि मग तिनं आपल्या आईला समजावून सांगितलं की अशा पद्धतीचे संबंध जे आहेत ते तू तोडून टाक. पण ती आई ड्रायव्हरच्या प्रेमामध्ये इतकी वेडी झाली होती की ती त्याच्याबरोबर ती चालत निघून गेली, पळून गेलेली आहे. अशा पद्धतीनं आई आणि ही हेलन यांचा संबंध जो आहे तो संपलेला होता. आता हेलनची सावत्र बहीण जिचं नाव आहे जेनिफर उर्फ जेनी रिचर्डसन हिनं जे आहे ते सुद्धा या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं होतं आणि 1962 सालीचा आरती नावाचा चित्रपट जो आहे त्याच्यामध्ये हिनं छोटासा रोल केलेला होता. आता हिनं त्या काळामधले संगीतकार होते ऑस्कर उंगार यांच्याबरोबर ती लग्न केलं आणि काही काळानं मग या दोघांच्यामध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर ऑस्करने दुसरं लग्न केलं आणि जेनीने सुद्धा मग एक एअरफोर्समधील एक अधिकारी होते नरेंद्रलाल गुप्ता यांच्याबरोबर ती लग्न केलं आणि नंतर काही काळानं तिनं यांच्याबरोबर सुद्धा घटस्फोट घेतलेला आहे. अशा प्रकारे या बहिणीचं करिअर जे आहे ते चालू होतं. आता हेलनचे भाऊ नाव आहे रॉजर रिचर्डसन. आता हा सुद्धा सिनेमामध्ये छोटे मोठे रोल करत होता. ज्वेलर थीप नावाचा चित्रपट आहे. या चित्रपटामधलं एक गाणं आहे आणि त्या गाण्यामध्ये एक नेव्ही ऑफिसर आहेत आणि ते ऑफिसर म्हणजे रॉजर आहे, हेलनचा सावत्र भाऊ. तर अशा पद्धतीनं हेलनचे आई वडिलांबद्दल आपण माहिती बघितली, भाऊ आणि बहिणींबद्दलची बघितली. आता दुसऱ्या बाजूला हेलन जी आहे ती स्वतः 35 वर्षाची झालेली होती. आता तिच्या लग्नाला जवळजवळ 16 वर्ष झालेली होती आणि यामुळे आपल्या 35व्या लग्न म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी या हेलननं आपलं लग्न मोडून टाकलं आणि ती स्वतंत्र झाली. आता हेलननं पतीला सोडलं याचं कारण प्रचंड आर्थिक तंगी होतं. म्हणजे यांच्या बंगल्याचं भाडं भरायला सुद्धा यांच्याकडे पैसे नव्हते. आपला पती प्रचंड उधळपट्टी करतो आहे असं हेलनला वाटत होतं आणि त्यामुळे तिनं पतीबरोबरचं नातं तोडलेलं होतं. आता याच्या पाठीमागचं अजून काय कारण होतं तर या पतीचं वय होतं 65 वर्षाच्या पुढं आणि हेलनचं वय होतं 35 वर्षाच्या आसपासचं. आता
पतीच्या म्हातारपणामध्ये आणि अत्यंत वाईट काळामध्ये हिनं आपल्या नवऱ्याला सोडून दिलं होतं, कारण आता त्यांना आर्थिकचा प्रॉब्लेम यायला लागलेला होता त्यामुळे. पण नंतर या पतीचं काय झालं? आता पती म्हणजे PN उर्फ प्रेम नारायण अरोडा. आता हे जे आहेत ते पाकिस्तानमध्ये जन्माला आले होते, नंतर ते मुंबईमध्ये आले आणि चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलेलं होतं. आणि त्यांच्या अगदी शेवटच्या काळामध्ये 1973मध्ये करीना कपूर यांचे वडील रणधीर कपूर आणि सुलक्षणा पंडित यांच्याबरोबर ती करिश्मा नावाचा चित्रपट ते बनवत होते. शूटिंग चालू झाली होती आणि याच काळामध्ये PN अरोरा यांचं अचानकपणे निधन झालेलं होतं. पण याच्या अगोदरच या हेलननं त्या पतीला सोडलेलं होतं आणि ती आता नवीन मार्ग शोधत होती. पण यानंतर तिचेसुद्धा वाईट दिवस सुरू झालेले होते आणि तिचंसुद्धा आता वय वाढलेलं होतं. याच्यामध्येच आता ती नवीन 17-18 वर्षाच्या हॉट डान्सरच्या चित्रपटसृष्टीमध्ये येत होत्या आणि कालपर्यंत जिच्या पाठीमागं निर्माते दिग्दर्शक होते, पण आता मात्र तिला कामासाठी त्या निर्माता दिग्दर्शकांकडे जायला लागत होतं. जी गोष्ट कुकूच्या बाबतीमध्ये घडली होती तेच आता हेलनच्या बाबतीमध्ये घडायला लागलेलं होतं. इतिहासाची चक्र पुन्हा एकदा उलटी फिरायला लागलेली होती. पण हेलन जी आहे ती अत्यंत व्यवहारी व्यक्ती होती. तिनं या काळामध्ये एक जोडीदार पकडला ज्यांचं नाव आहे सलीम खान. सलीम खान म्हणजे सलमान खानचे पिताजी, अरबाजचे अब्बू आणि सोहेलचे अब्बाजान. साल आहे 1962. त्यावेळेस एक चित्रपट आला होता काबली खान. हा चित्रपट, याच्यामधली नायिका होती हेलन आणि विलन होते सलीम खान. तेव्हापासून ही हेलन आणि सलीम खान यांच्यामध्ये मैत्री होती. पण ज्यावेळेस हेलनचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर वाईट दिवस आलेले होते, यावेळेस सलीम खान यांनी हेलन यांना प्रचंड मदत केलेली होती. आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये आयटम सॉन्ग त्यांनी ठेवलेलं होतं आणि त्या चित्रपटातले निर्माते दिग्दर्शक यांना हेलनला घ्यायला भाग पाडलेलं होतं. अशा पद्धतीनं सलीम यांनी हेलनसाठी सगळ्या प्रकारची मदत केलेली होती. आणि याच काळामध्ये मग या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली, यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. पण सलीम खान यांचं हे पहिलं प्रेम प्रकरण नव्हतं. या अगोदर सुशीला चरक नावाच्या एका तरुणीबरोबरती सलीम यांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर यांनी सुशीलाबरोबरती लग्न केलं. यानंतर यांना सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलविरा खान अशा पद्धतीची 4 मुलं झाली. आता सलीम खान यांच्याशी लग्न केल्यानंतर सुशीला यांनी त्यांचं नाव आणि धर्म बदलला आणि नाव ठेवलं सलमा खान. आता दुसरीकडे सलीम खान यांचं दुसरं प्रेम प्रकरण चालू झालेलं होतं हेलन यांच्याबरोबरती. आता या हेलनबरोबरती मग 1980मध्ये यांनी लग्न केलं होतं. आता ही बातमी जेव्हा यांच्या घरच्यांना समजली, सलीम खान यांच्या मुलांना, पत्नीला समजली, त्यावेळेस वातावरण अत्यंत तंग झालेलं होतं. त्यांची 4ही मुलं आणि पत्नी ही सलीम खान यांच्याशी बोलत नव्हते. घरामध्ये वाद सुरू झालेला होता. पण हेलन यांनी त्यांच्या स्वभावानं आणि प्रेमानं या सगळ्यांची मनं जिंकलेली होती. आणि आता ही सगळी मुलं त्यांच्या सख्ख्या आईप्रमाणेच सावत्र आईवर सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं प्रेम करतायत. आता हेलन यांनी लग्नानंतर काम करणं बंद केलेलं होतं, पण तरीही त्या काही चित्रपटामध्ये आणि रियालिटी शो जे आहे त्यांच्यामध्ये दिसतात, आशीर्वाद देतात, लाखो रुपये कमवतात आणि घरी जातात. एकदा सलीम खान आणि हेलन हे मुंबईच्या रस्त्यानं चालले होते. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एक मुलगी रडते आहे, बाजूला तिच्या आईचं प्रेत पडलेलं आहे आणि ती मुलगी अनाथ झालेली आहे. आता यावेळी रस्त्यावरील मुलीला त्यांनी घरी आणलं, नाव ठेवलं अर्पिता, तिला लहानाचं मोठं केलं आणि धूमधडाक्यात तिचं लग्नही लावून दिलं. सख्ख्या बहिणीपेक्षा या अर्पितावरती या सगळ्या भावंडांनी प्रचंड प्रेम केलेलं आहे, प्रचंड जीव तिला लावलेला आहे आणि तीसुद्धा या फॅमिलीचा एक अविभाज्य घटक बनलेली आहे. अशा पद्धतीनं अशी ही एक रेडीमेड फॅमिली ही हेलनला मिळालेली होती. आणि हेलन यांनी सलीम खान यांची फॅमिली तोडली नाही, तर स्वतः त्याच्यामध्ये सामील झाल्या आणि कुटुंबाचा आनंद द्विगुणित केला, वाढवला. आता हेलन यांनी अतिशय बोल्ड अशा पद्धतीची गाणी केली, देहप्रदर्शन केलं असं आपल्याला वाटतं, पण फार कमी लोकांना माहिती आहे की त्यांनी देहप्रदर्शन केलेलं नाही. तर हेलन यांनी स्वतःच्या मर्यादा सांभाळलेल्या होत्या. त्या संपूर्ण शरीरभर बॉडीसूट वापरायच्या आणि त्याच्यावरती ड्रेस असायचा आणि याच्यामुळे पडद्यावरती वाटायचं की हे देहप्रदर्शन आहे, पण तसं नव्हतं. आता हेलन यांनी बहुतेक सर्व गाणी ही आशा भोसले यांच्याकडून गायलेली होती. आता या दोघींमध्ये अत्यंत चांगली अशी मैत्री होती. आता एकदा तर आशा भोसले असं म्हटल्या होत्या की मी जर मुलगा असते तर हेलनला पळवून नेलं असतं.
असो, तर या दोघींची अशा पद्धतीची मैत्री होती. पण हेलन मात्र लता मंगेशकर यांच्या फॅन होत्या आणि लता दीदींनी आपल्यासाठी एक तरी गाणं गावं अशी हेलनची इच्छा होती. आणि इंतकाम या चित्रपटामध्ये लता दीदींनी हेलनसाठी गाणं गायलेलं होतं. आता हेलन यांनी 750पेक्षा जास्त सिनेमामध्ये काम केलेलं होतं. प्रत्येक भारतीय भाषामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. वन रूम किचन या मराठी चित्रपटामध्ये सुद्धा हेलन यांनी काम केलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांचं वय 75 वर्षाचं होतं आणि यातील सगळे मराठी डायलॉग त्यांनी स्वतः डब केलेले होते. 40 वर्षाची त्यांची कारकीर्द आहे. याच्यामध्ये त्यांना एक फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे. 1979 सालच्या लहू के दो रंग या चित्रपटामध्ये हेलन यांनी विनोद खन्नाच्या चायनीज बायकोची भूमिका केली आणि यासाठी सहकलाकार म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला होता. हेलन यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊनसुद्धा गौरवलेलं आहे. हेलन यांच्या योगदानाबद्दल त्यांचं नाव गिनीज बुकामध्ये सुद्धा नोंदवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही हेलनची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सध्या हेलन ज्या आहेत त्या सुखी आणि आनंदी जीवन जगत आहेत. आता हेलनसारख्या अनेक अभिनेत्री आहेत ज्या या वयामध्ये प्रचंड त्यांचे हाल चालू आहेत, पण हेलन यांच्या चरित्रावरून आपल्याला प्रचंड धडा मिळतो. आनंदी कसं राहायचं, सुखी कसं राहायचं आणि व्यावहारिक कसं राहायचं. तुमचं काम कसंही असू द्या, तुमची फॅमिली तुमच्या पाठीशी असेल, घरातली लोक जर एकत्र असेल तर मात्र तुम्हाला अपयशाची भीती नसते आणि घरातल्या लोकांच्या प्रेमावरती आणि त्यांच्या साथीवरती तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करू शकता, कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकता. हे आपल्याला हेलनच्या चरित्रातनं लक्षात येतं. दुसरी गोष्ट, बाहेरच्या जगाशी कायम आपण व्यवहारी राहिलं पाहिजे, कारण लोक स्वार्थासाठी तुमच्याजवळ येत असतात. त्यामुळे आपण सुद्धा व्यवहारानेच वागलं पाहिजे. यशाच्या शिखरावरती फक्त एक जागा असते आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी कुणाला तरी बाजूला करावं लागतं. लक्षात ठेवायचं, आपण जर त्या ठिकाणी पोहोचलो तर आपल्याला कुणी बाजूला करणार नाही याची काळजी घ्यायची असते, याची दक्षता घ्यायची असते, जी दक्षता कुकूनं घेतलेली नव्हती. आणि अशा लोकांना साथ कधीच देऊ नका जे भविष्यामध्ये तुम्हाला रिप्लेस करू शकतात, जी गोष्ट कुकूनं केलेली होती. कारण जर कुकूनं हेलनला आणलं नसतं तर कदाचित हेलन आपल्याला दिसली नसती, पण कुकूचे जे हाल झाले ते तिचे हाल झाले नसते आणि तिला रिप्लेस केलं नसतं. पण जे नशिबात आहे किंवा जे आता नियतीच्या मनात होतं त्या पद्धतीनं ते झालेलं आहे. आणि समाजामध्ये दुसऱ्याला हात दिला की तो आपल्याला मागं खेचत असतो. त्यामुळे कुणाला साथ द्यायची, कुणाला हात द्यायचा याचा आपला आपण विचार करायचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की समाजात आपल्याला कोणी वाईट वागेल, कोणी चांगलं वागेल हे सोडून द्या, पण आपल्या चांगल्या काळामध्ये आपण आपल्या भविष्याचं प्लॅनिंग करायचं असतं. तर ह्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. ह्या व्यवहारिक गोष्टी आहेत. कदाचित समाजामध्ये सांगताना लोक वेगळ्या सांगतात, पण वास्तवामध्ये मात्र मी आत्ता जे सांगितलं तेच वास्तव आहे, तेच सत्य आहे. बाकी आता ह्या माध्यमातून मी तुम्हाला जी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, माझ्या पद्धतीनं जी माहिती मला जमा करता आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी असतील, कारण मी पण माणूस आहे, मी काही हे नाही आहे की माझ्या सगळ्याच गोष्टी बरोबर असतील, तर काही चुकी असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला जरूर कळवा. आणि आता पुन्हा एका नव्या स्टोरीसह आपण भेटूया. आणि सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आपण दर रविवारी दुपारी 12 वाजता एक स्टोरी जी आहे ती अपलोड करणार आहोत. आणि मध्ये म्हणजे आठवड्यामध्ये जे काही नवीन चित्रपट येतील किंवा त्याचे काही संदर्भ असतील किंवा त्याचे काही बाकीच्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी आपण टाकूया आणि एखादी स्टोरीमध्ये पण आपण टाकूया. पण दर रविवारी दुपारी 12 वाजता मात्र एक स्टोरी आपण कंपल्सरी टाकणार आहोत. तर आता तुमचं जे काही प्रेम आहे, आपुलकी आहे ती अशीच राहो ही प्रार्थना करतो. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.